बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि आता बातमीपत्रामध्ये एक मोठी बातमी येते ती देखील आपण पाहूयात। मद्यधुंद कार चालकानं 5 जणांना धडक दिली असल्याची घटना घडलेली आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या एका कार चालकानं 5 जणांना धडक दिली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या विनस चौकात हा अपघात झालाय। तर या अपघातात कार चालकासह 4 जण गंभीर जखमी झालेत। विनस चौकातून भरधाव वेगाने जात असताना त्यानं रिक्षा आणि रस्त्यावरच्या काही लोकांना धडक दिली। या अपघातातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। दालना पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप करण्यात आलंय। बावनकुळेंना रामटेक, विखेंना रॉयल स्टोन, तर पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत आणि गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला देण्यात आलाय। गिरीश महाजन यांनी जळगावच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली आहे। त्यामुळे गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे यांच्यासमोर पेच निर्माण झालाय। शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली। या भेटीदरम्यान शिवेंद्रराजे भोसलेंना साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा उदयनराजे यांनी व्यक्त केली। जालन्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे द्यावं अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे। मात्र हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल असंही खोतकर म्हटलंय। सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाईंचं जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबीनं फुलांची उधळण करत क्रेननं हार घालण्यात आला। दरम्यान पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच नसल्याचं शंभूराज देसाई म्हटलं। आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे केशव सावंत आणि धनंजय सावंत यांना धमकीचं पत्र आलंय। तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख केला जाईल असा उल्लेख करण्यात आलाय। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। तर धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार देखील करण्यात आला होता। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या भुजबळांवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधलाय। हंगाम आणि वेळ बघून पेरणी करायची असते, आता वेळ निघून गेली असा टोला त्यांनी लगावलाय। नितेश राणेंच्या सत्कारादरम्यान अचानक व्यासपीठावर येत एका शेतकऱ्यानं नितेश राणेंना कांद्याची माळ घातली। यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नितेश राणेंनी पोलिसांना थांबवत शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांची कामं वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। राज्यामध्ये 10 ते 11 एमबीबीएस शासकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसह दरेगावात आहेत। यावेळी श्रीकांत शिंदेंनी आपल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। शंभूराज देसाईंनी नाना पटोलेंवर निशाणा साधलाय। नाना पटोलेंना संजय राऊतांची संगत लागल्यानं ते अशी वक्तव्य करतात असा टोला शंभूराज देसाई यांनी नाना पटोले यांना लगावलाय। महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलण्यात आल्यानं संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्रावरच अन्याय का हे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना विचारावं अशी मागणी संजय राऊतांनी केली। परभणीतील प्रकरणातील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असून सरकारनं विधिमंडळात खोटी माहिती देत दिशाभूल केली असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय। तर मुख्यमंत्री पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला। दापोलीला तब्बल 50 वर्षांनंतर मंत्रिपद मिळाल्यानं मंत्री योगेश कदम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मिरवणुकीसाठी उंट, घोडे, ढोल ताशा यासह पेढे आणि लाडू वाटप करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। महसूल मंत्रिपदी निवड झाल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेतली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला। आता एक मोठी बातमी। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। 26 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर 24 आणि 26 डिसेंबरला विदर्भात पावसाच्या मध्यम सरींचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील थंडी कमी झाली आहे आणि त्यामुळे पावसाला पोषक असं हवामान तयार होतंय असा हवामान विभागाचा अंदाज आहे। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे। आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग
वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण तशा प्रकारची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. तर या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केल्यात अशी माहिती त्यांनी दिली आहे. बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 9 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 1 दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेनं हा निर्णय घेतलाय. नारायण राणेंनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. राहुल गांधींना बाबासाहेब आंबेडकर कधी कळलेच नाहीत. केवळ निळ्या रंगाचे कपडे घातले म्हणजे आंबेडकरवादी होत नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी करत सकल बौद्ध समाजानं रावेरमध्ये मोर्चा काढला. तसंच अमित शहांच्या वक्तव्याचा विरोध करत कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.